खंडू देवाचा भंडारा आणि एकवीर आईचा गुलाल कुंकू यो कपाली असल्याशिवाय आपले लोक बाहेर पडत नाही. तर ती शक्ती आहे ना. खरं म्हणजे एकवीर आई आणि आपला कोली आणि आगरी समाज, माय आणि लेकाचं नातं तेच आपल्या आईशी नातं आहे. तुमची लोक येतात, अरे बँड घेती येतात, नाचतान, गुलाल उडवितान. आई चव लागरावला रेवाची, तिचं स्थान पण आहे. चौल अलिबागची निघाली आणि नंतर काल्याचा डोंगर तिने भेला. डोंगर कपारीन का बसले असेल माऊली, तुला काय वाटते? नमस्कार मित्रांनो, आम्ही हा वाघरी कोली या यूट्यूब चॅनलवर मी यश अनिलवैती घेऊन आलेला आहे. एक नवीन पॉडकास्ट, एक अशा व्यक्तीसोबत जो आपल्या समाजाचा वारसा जपणारा आणि आपल्या सर्वांचाच लाडका मोहितदादा रामले म्हणजेच मुंबईकर फोक्स. जय मल्हार. तर दादा, माझी पहिली ओळख तुझ्यासोबत म्हणजे मी एकदा रील Instagramवर तुझी व्हायरल झालेली. कोणती होती ती? आय गेस एकविरायची होती की हो, एकवीर आईची होती. आहेत अशा बऱ्याच रील आहेत आपल्या तशा. हं, एकवीर आईची झालेली, त्यानंतर सोनं का घालतात आपला हां. लोक, त्याच्यावर एक होती. पण दादा, मी तुला पाहिलेला जो Instagramवर, त्याच्यात आणि आज काहीतरी फरक आहे. काय फरक आहे रे? मीच तर आहे थांब. हाडा मासाचा. नाही, नाही, नाही. आपली कोळ्यांची शान, कोळी टोपी. अरे 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 हा रे. कोळी टोपी आपली. अरे थँक्यू रे. मी घाल, विसरूनच गेलेलो आज. घाल, घाल, घाल. हां, योच तो. मुंबईकर फोक्स. बरोबर, आता बरोबर दिसतंय. धन्यवाद धन्यवाद. आपण आपल्या शुभ कार्याची सुरुवात करतो देवाचं नाव घेऊन. घेतलंच पाहिजे. आपलं पॉडकास्ट पण आपण देवाच्या नाव घेऊनच सुरुवात नक्की करूया. नक्की नक्की. येलकोट, येलकोट, जय जय मल्हार, मल्हार. सदानंदाचा येलकोट, आई एलकोट. माऊलीचा उदय 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 बैरी उदय. देवाचं चांग चांग भलं. भलं. यावरून मला आठवलं, की आपलं आणि एकविरायचं नातं काय? अरे लय लोकांना हा प्रश्न आहे. हं, खरं म्हणजे एकवीर आई आणि आपला कोली आणि आगरी समाज, माय आणि लेकाचं नातं तेच आपल्या आईशी नातं आहे. हं. आमची एक ओळखीची व्यक्ती पुण्याला असते बरं. पुण्याशी तो आम्हाला बोलते, "अरे आम्ही जेव्हा तुमच्या एकविरेला जातो, तर तरी आम्ही बघतो की काय रे, तुमची लोकं येतात, अरे बँड घेती येतात, नाचतान, गुलाल उडवितान. मग असं कसं? तुम्ही तयार येता काय दर्या किनारी कोकणात, हां? हां. म्हणजे कोकणाची अख्खी जी आपली किनारपट्टी आहे, म्हणजे हो. तुमचे पालघरशी चालू होल, ती थेट तुमची रायगड, रत्नागिरी कुठपर्यंत आणि एकवीर आई काय ते सह्याद्रीचे डोंगराळ. तू बरोबर. कसे काय तुम्ही आवरे लांब पोहोचले? ते काहून का हसावं पण येते. हे लोक असे प्रश्न टाकीतात. पण अशी कथा सांगता ना, बोलताना आईचं माहेर आहे ना, आईचं एकवीर आईचं माहेर. हं, ते काही आहे चौल आग्रावला. हं. चौल आग्राव म्हणजे अलिबागची पुरं. तर आता आई डोंगर कपारीन बसली आणि तिची लेकरंही दर्या किनारी. ते मोठं म्हणजे असं प्रश्न कोणला पण येणार रे, साहजिकच आहे. लोकांना काय बरोबर. आपला इतिहास माहीत असते आणि या कथा काही माहीत असतात. चौल आग्रावला असं बोलतात, आईचे आपण माहेरकर आहोत सगळे. कोली लोक ना आईचे माहेरकर आहोत. तर आई चौल आग्रावला रेवाची, तिचं स्थान पण आहे. हं, एकवीर आईचं जर तुम्ही चौलला गेले नाही, तर तरी तिचं स्थान आहे. आणि एकविरा भगवती तिची बहीण मानली जाते, तिचं स्थान आहे. हं. लय पुरातन आहे आईचं मूळ स्थान. ते एकवीर आईचे असं बोलताना 7 बहिणी हं, त्यात शीतला असेल आणि अशा बऱ्याच देवे हान. चंपावती 7 वगैरे बहिणी. 7 बहिणी. हां. चंपावती वगैरे शीतला अशा देवे हान हं, अलिबागच्या साईडला. तर एकवीर आई सगळ्यांना धाकुली. धाकुली म्हणजे धाकटी. हं. तर तिला नेहमी असा प्रश्न पडायचा, काय सगळे येतात, तर माझ्या बहिणीलाच पूजितात. आणि मी लहान असल्या बघी मी बारकी आहो, ढाकुली आहो, हं. ते मावं कोणचं लक्षच नाही. त्या आईला दुःख झालं. आणि दुसरी कथा अशी आहे, काय तिला आवरा मावऱ्याचा वास येवाचा, आवरा मावऱ्याचा वास येवाचा. आता हं. कोलीवारा बोलला का मावऱ्याचा वास येणार, येणारच. दर्या बोलला हं, काय? हं. बरोबर. आवरा मावऱ्याचा वास येवाचा का आई बोलावची का नाही, मना काहीतरी नाही लांब जायचं आहे. मना वासापासून थोडं अलिप्त व्हायचं आहे. तर तिच्या बहिणींकडे ती गेली, बहिणींकडे रडावं लागली. काय असं-असं आहे. ते बहिणी त्याला बोलल्या, "काय बघ एकविरा कसा आहे, तू जेवढं आमशी लांब जाशील, तेवढं तुझा मान वाढेल. अच्छा. आमच्या जवळ रेलीस, ते तेवढं तुला कसं आहे काय, थोडं लोक आम्हाला जास्ती मानतील आणि तुझ्याकडे थोडं लक्ष कमी पडेल कारण तू धाकटी आहेस." हं. तर त्याने आईला एक सुझाव दिला. आता ही सगळी एक कथा आहे हां. आपण फोक स्टोरी बोलतो, नाहीतर एक लोककथा किंवा दंतकथा बोलतो. ते ऐकून आई काय झाली, आई त्यांची निघाली आणि ज्या-ज्या वाटेंशी आई गेली डोंगर कपारींशी
चौल अलिबागची निघाली आणि नंतर कारल्याचा डोंगर तिने दिला. हम्म. त्या वाटेंशी आज पण चौल आग्रावची जी मानाची पालखी निघते ना, हा. चैताला त्यांना मान असते आईच्या हो. पालखीला. तुम्ही ऐकलं असेल चैत्र सप्तमीला जो आईची यात्रा भरते. हा. जनशी जनशी ती पालखी जाते त्या खडतर मार्ग डोंगर कपारी झाडकुरी सगळी पार करूनशी आपले चौल आग्रावचे जे कोली बांधव हान ते आईच्या पालखीला घेती जातात. गुढी पाडव्याची बीजे दिवशी पालखी निघते. हम्म. मोठी यात्रा भरते त्या साईडला. जी आपली तई जी नदी आहे, नदी आणि खाडीचा जो परिसर हा, आहे हा. चौल आग्रावचा, त्यांची ती पालखी निघते. ती जाते आईच्या डोंगरावर कारल्याला. तापाचा तापा तिच्या दर्शनाला जाऊ लागला आणि तो मान असते आपले चौल आग्रावचे कोली बांधवांना, पेनचे कोली बांधवांना, असे त्याची एक कथा आहे. हा. तर मंडळी आई जवळ ताई गेली ते मावऱ्याचा आवाज हळूहळू कमी होत गेला. त्या आईने बरेच डोंगर निवरिले. हम्म. सगळे डोंगर काय तिला पसंत आले नाही. हम्म. भाज्याच्या डोंगरावर गेली आई, घारापुरीला गेली आई आणि मग कारल्याला गेली. तर कारल्याला गेली तर त्या मावऱ्याचा आवाज बंद झाला येवाचा आणि ती आवरे लांब पोचली कारल्याला. काय लोक मग तिला नाही मिस करा, आपण मिस करतो ना हा, आपला व्यक्ती हा. घरचा जर लांब गेला, हो. आठवण येते ना आठवण आता. येते हा, आपल्याला. हा. ते आपल्या लोकांना तिची याद यायली, तिची आठवण यायला लागली आणि आपला लोक पोहे घेते. हम्म. पोहे म्हणजे धार्मिक मंडळ. आपल्या समाजाने धार्मिक मंडळाला पोहे बोलतो. पोवा. पोहा. तर हम्म. त्यानं आपण पालखी घेती जातो. आईचं त्यान शंभू असते म्हणजे आई आपलं घट असते ना, हम्म. तो आपण हम्म. चैताला घेती जातो. मग ते मानपान होते. मग हे सगळे घेते आपले लोक जावं लागले. ते भेटायला. अशी भेटायला माऊलीला. अशी आपली कथा आहे. म्हणजे एकवीर आई बोलतो ना, आणि डोंगर कपारीन आणि तिचे लोक काय दर्या किनारे. आणि डोंगर कपारीन का बसले असेल माऊली, तुला काय वाटते? आपलं रक्षण करा. रक्षण. पण डोंगर कपारीच का गेली असेल? डोंगर उंच असतं, हा, त्याशी काय होणार? आपल्यावर लक्ष राहील. एक्झॅक्टली. बरोबर. एक्झॅक्टली. अगदी बरोबर. म्हणजे माऊली डोंगरावर गेली. हम्म. डोंगरांशी तिला दर्याखोऱ्यांची आपले लेकरान ती एकदम आसानीशी इझिली दिसू शकतात. त्यांवर ती नजर तिची नजर राहू शकते हा. माऊलीची. म्हणून बोलता ना, एकवीरा आई तू डोंगरावरी डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी. कोल्यांचा धंदा धंदा हाय आहे जीवा जीवा उदारी उदारी र ग, कोल्यांचा धंदा हाय जीवा उदारी. पाठीशी उभी आहे एकवीरा आई ग, पाठीशी उभी आहे एकवीरा. एकवीरा तर आई. मंडळी बघा, या गाण्यान पण पूर्ण स्टोरी आहे. हम्म. म्हणजे आई बसली कारल्याच्या डोंगरान आणि नजर आहे कोल्यांवर, काही आहे ते बरोबर. दर्या किनारी. बरोबर. म्हणून या आईला आपण जलाची स्वामिनी बोलतो. जलतत्वाची स्वामिनी आहे एकवीर आई. म्हणून आपले लोक धंद्या पाण्याला जाताना, मावरं मारावा आपले, मासेमारीला जाताना कंडू देवाचा भंडारा हम्म. आणि एकवीर आईचा गुलाल कुंकू यो कपाली असल्याशिवाय आपले लोक बाहेर पडत नाही. बरोबर. कारण ती शक्ती आहे ना. म्हणून तिला शक्ती पालन करी बोलतात. अस्तित्व आहे ना. अस्तित्व आहे. मग दादा, सगळ्यात पहिला प्रश्न, तू कसा आहेस? अरे भारी आवलाय. कसा वाटतो? एकदम मस्त. पण मला एक विचारायचं होतं सगळ्यात पहिला, की सोशल मीडियावर तू एवढं फेमस आहेस, तुझे एवढे फॉलोअर्स आहेत, तू अनेक लोकेशन्सवर जातो, शूट करतो, तुझे इंटरव्ह्यूज असतात, पॉडकास्ट असतात. मी आता बघतोय 2-4 तुझे पॉडकास्ट व्हायरल्स होत आहेत. पण याच्या मागे जे स्ट्रगल आहे, हे लोकांना माहीत नाही. लोकांना वाटतं फॉलोअर्स आहेत म्हणजे काय, फक्त जाणं, एक फक्त शूट करणं आणि लगेच अपलोड करणं. पण त्याच्या मागे तुझं काय स्ट्रगल आहे? आता स्ट्रगल बोललास ना, ते बघ, आपला 9 ते 6चा आपला जॉब, ठीक आहे. आणि जॉबवरून आलं की आपल्याला फॅमिलीला बी थोडा वेळ द्यावा लागते. आजूबाजू मित्रमंडळी, नातेवाईकांना बी वेळ द्यावा लागते. आणि आपला कोलीवाडा बोला का कसं आहे, सतत काहीतरी चालूच असते आपलं. आपले सणानं तुटवडा नाही आणि बँडला आराम नाही. बरोबर. सतत आवाज सतत ये. तर अशा परिस्थितीत आपले समाजान रेहून, आपले वातावरणात रेहून, आपली संस्कृतीचं पालन करून जी लोक, मी माझंच नाही सांगेन, जे डॉक्टर बनलेत, इंजिनियर बनलेत, कुठल्याही शाखेत जाऊ दे आपले लोक, सगळ्यांना मी सलाम करतो. कारण आपले वातावरणात, धूमधडाक्याचे वातावरणात अभ्यास करून मोठं होणं, नाही तर स्वतःचा व्यवसाय करणं, नोकरी करणं खाऊची गोष्ट नाही. आणि खरंच म्हणजे आपला लोक नाही, काही पण जाऊ दे जगाच्या पाठीशी, आपले सणासाठी, शिमग्यासाठी, गणपतीसाठी, चैताच्या सणासाठी सगळा लोक आपल्या गावात येणारच, नारळी पौर्णिमेसाठी. आता माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे, आम्ही मुळात म्हणजे कसं आहे, आमचं जे घराणं आहे रामले कुटुंब, तर आम्ही स्वातंत्र्य सैनिकाच्या घरातनं आमचं घराणं आहे. आमचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते आणि माझे जे पंजोबा होते ते पण स्वातंत्र्य सैनिक होते. अच्छा. आणि वेसाव्याला
वेसावे गावाला एवढा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे स्वातंत्र्य सैनिकाचा. जवळ-जवळ 110च्या वर स्वातंत्र्य सैनिक एकट्या वेसाव्या गावाने या देशाला दिलेले आहेत. विसाव्यातून वेसावा गावातून स्वातंत्र्य सैनिक 110च्या वर आहेत. ते आपल्या या समाजाने अख्ख्या भारताला दिलेलं आहे. किती लोकांना माहीत असेल? आमचे आजोबा आणि इतरही आमचे काही स्वातंत्र्य सैनिक आहेत गावातले, इतरही कोळीवाड्यातले, इतरही आगरी पाड्यातले असतील. हे महात्मा गांधींबरोबर दांडी मार्चला गेलेले, जे मिठाचा सत्याग्रह झालेला, नॉन कॉपरेशन मुव्हमेंट आपण ऐकलं असेल, क्विट इंडिया मुव्हमेंट ऐकलं असेल, छोडो भारत चले जाओ म्हणून. सगळ्यामध्ये आपले लोकं होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपली लोकं होती. पण कुठे उल्लेखच याचा झाला नाही किंवा लोकांना ही गोष्ट कळालेलीच नाही. पंडित जवाहरलाल नेहरू प्राईम मिनिस्टर बनायच्या आधी वेसाव्याला येऊन गेलेत. किती लोकांना माहित आहे? काय बोलतो? वेसाव्याला येऊन गेलेत आणि तिकडेच घोषणा झाली, की आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री हम्म. हे पंडित जवाहरलाल नेहरू यांना बनवण्याची घोषणा तिथे झाली आणि नंतर ते आपले प्रधानमंत्री प्राईम मिनिस्टर बनले. एवढा ऐतिहासिक वारसा आपल्या समाजाने या एकट्या वेसावे गावाने, मी तर म्हणतो पूर्ण आपल्या कोळी समाजाने, आगरी समाजाने अख्ख्या देशाला दिलेला आहे. पण ह्याचा उल्लेख कुठेतरी झाला पाहिजे. दुर्दैव असं आहे, माझ्या लहानपणापासून मी ऐकतोय, की वेसाव्याला स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक बनायचं होतं, फ्रीडम फायटर लोकांचं. अजूनपर्यंत ते बनलेलं नाही. अजूनपर्यंत ते बनलेलं नाही. तर मी विनंती करतो प्रशासनाला, की त्यांनी दखल घ्यावी. स्थानिक आमदार, खासदार सगळ्यांना, नगरसेवकांना त्यांनी दखल घ्या आणि हे स्मारक होऊ दे. एक मोठं टुरिझमचं स्पॉट, मोठं पर्यटनाचं आणि इतिहासाचं केंद्र हे होऊ शकतं. असे प्रत्येक गावामध्ये आपले स्वातंत्र्य सैनिक झालेले आहेत. त्या प्रत्येकाचा सन्मान, त्यांचं नाव उजळलं पाहिजे. कोणाला माहितच नाही ना. लोकांना माहीतच नाही. आपण सांगितल्याशिवाय लोकांना कळत हां. नाही आणि माहीत असून पण कधी-कधी दुर्लक्ष केलं जाते आपल्याकडे. तर परत येऊया मागे आपण. आपण बघा कशी एक गोष्ट निघाली, की आपण फ्लोमध्ये वाहत जातो. हो. कारण आपला इतिहास जिथे-जिथे आपले इतिहास, संस्कृती सांगायची वेळ येते, तिथे-तिथे कसं आहे, की ऊर भरून येतो, की हे सांगू की ते सांगू असं होऊन जातं. तर 9 ते 6 आपला जॉब. तर वडील स्वतः माझे डॉक्टर आहेत आणि आई बँकेत होती. तर मुलगी, बायको असा आमचा संसार आहे आणि जॉइंट फॅमिली आहे. अच्छा. जॉइंट फॅमिली हे महत्त्वाचा घटक आहे. हम्म. तुला माहीतच असेल, तू पण गावातच राहतोस. बरोबर. हां. तर एकत्र कुटुंब पद्धती आजकाल न्यूक्लिअर फॅमिली सगळीकडे मुंबईमध्ये जगात पसरले गेलेले आहे. पण आपल्या कोळ्यांनी, आपल्या आगऱ्यांनी आपली जी जॉइंट फॅमिली सिस्टम आहे, एकत्र कुटुंब पद्धती ती अजून सांभाळलेली आहे. तुला पण अनुभव असेलच हो, याचा. हो, हो. सगळे एकत्र राहतो. आजी-आजोबांबरोबर राहायचा आनंद काय असतो, ते जॉइंट फॅमिलीमध्येच राहून कळतं. काका-काकूंबरोबर राहायचा आनंद काय असतो, ते जॉइंट फॅमिलीमध्ये राहूनच कळतं. आणि सणवार म्हटलं, लग्न म्हटलं, अशी एकत्र रेलचेल आपली. जेवणाच्या पंक्ती, फुल चुली धमाल एकत्र. अरे एकदम. लय धमाल असते, लय मजा असते. आणि त्यानीच आपण घडत असतो. ही जी आवड आहे ना संस्कृतीची, आपल्या बोलीभाषेची, आपल्या इतिहासाची, या जॉइंट फॅमिलीमध्ये मुळे आणि या एकत्र कुटुंब पद्धतीत राहिल्यामुळे ही जास्त प्रमाणात आपल्याला शिकायला मिळतं. तर आता तू बोललास जॉइंट फॅमिली, पण आपला जो आता व्यवसाय आहे मावऱ्याचा, आपले यंग जनरेशन आहे, कुठेतरी इग्नोर करते बिझनेसला. तुला काय वाटतं याबद्दल? इग्नोर करते. आता बघ, आता कसं आहे, पहिला लोकं शिक्षण घेत नव्हते. हं. आता शिक्षणाचं हे जास्त आलंय. लोकं जॉबला लागली. कारण जॉबमध्ये कसं असतं, फिक्स इन्कम फिक्स असते. महिन्याच्या अखेरीला तुला तेवढा पगार येणार. सर्वात मोठी गोष्ट, फॅमिलीचं जे प्लॅनिंग करावं लागतं, फायनान्शियल प्लॅनिंग पण आलं हं त्याच्यात. हां. तर फॅमिलीच्या प्लॅनिंगमध्ये जिथून सुरुवात होते ना, ती पहिली सुरुवात होते, तुम्ही स्थळ बघायला गेले. स्थळ बघायला गेले का पहिला प्रश्न येते तुझ्या सासूरवाड्याकडनं किंवा सासऱ्यांकडनं. काय करतोस? "अरे बाबा काय करतोस? कुठे कामाला आहेस?" बरोबर. एक जमाना होता वडिलांचा वगैरे, त्या टाईमाचा काकांचा वगैरे. तेव्हा काय विचारायचे, "गव्हर्नमेंट जॉबला आहेस का?" तेव्हा प्रायव्हेट जॉबला महत्त्व नव्हतं. त्याच्याही पहिला आजी वगैरे किंवा आई म्हणजे काकी वगैरे लहान असतानाचा जो काळ होता, तेव्हा विचारायचे, "कवऱ्या बोटी आणि मावऱ्याच्या." आता विचारतात किती इन्कम किती आहे? किती सॅलरी आहे, सीटीसी किती आहे, सगळे हुशार झालेत आता. हो. सासूरवाडीचे लोक सगळे हुशार झालेत. तर किती सॅलरी आहे ते विचारलं जाते. आणि जरी प्रायव्हेटमध्ये आहे, फिक्सवर आहे की कॉन्ट्रॅक्टवर आहे. हं. बघा आता हे हळू-हळू Permanent आहे. प्रश्नाची सीमा कुठे गाठत चाललेली आहे बघा. हां. हळू काय विचारतील माहीत नाही. म्हणजे काय आहे बघ, मावऱ्याचा धंदा ही आपली शान आहे कोल्यांची आणि मिठागृह ही आग्र्यांची. बरोबर.
बरोबर. पण कसं आहे, काय कुठेतरी माणसाला थोडं बदल करावा लागला ह्या सगळ्या गोष्टीमुळे, कारण त्याला लाईफमध्ये सेटल पण व्हायचं आहे. कित्येक तरी आपले नाखवे ओळखीचे, आपले जी पोरं, नाखवा म्हणजे बोटीचा ओनर बरं. जसं सर बोलल्यावर कॉलर टाईट होते ना, हॅलो सर, ए नाखवा, असं बोललं की नाखव्याची कॉलर टाईट. शान आहे ती. शान आहे ती आपली. तर नाखवा म्हणजे बोटीचा ओनर, तांडेल म्हणजे बोटीचा कॅप्टन, सर तांडेल म्हणजे बोटीचा व्हाईस कॅप्टन, आणि खलाशी नाही ते खपणार म्हणजे क्रू मेंबर जे कामाला असतात ते. नाखवा आणि नाखवीन, नाखवीन म्हणजे भार्या त्याची, म्हणजे बायको. तर कसं आहे बघा, बोटीचा धंदा पहिलेचा जो जमाना होता ना, पहिल्याच्या जमान्यात रास मावरं होतं दर्यामध्ये. कारण प्रदूषण कमी होतं प्लॅस्टिकचा, सांडपाण्याचं जे प्रमाण होतं कमी होतं, बोटीचं प्रमाण कमी होतं, आणि एलईडी फिशिंग सारखे राक्षसी मासेमारीचे प्रकार नव्हते त्या टायमाला. जे काय होतं ते डोलीचे धंदे होते, हात टॉलरी होत्या, हा, नाही ते लोक वल्ल घेऊन जावायचे, शिड्याच्या होड्या होत्या, सगळं म्हणजे काय बोलतो आपण त्याला, एक टर्म आहे त्याला बोलतात सस्टेनेबल, शाश्वत, सस्टेनेबल लिव्हिंग पद्धती होती आपल्या नॅचरल लोकांच्या. होतं पहिलं सगळं नॅचरल, ऑर्गॅनिक, नॅचरल सगळं होतं. मावरं मुबलक असायचं त्या टायमाला. पण आता थोडी बदल झालेली आहे, टेक्नॉलॉजी आली, टेक्नॉलॉजी चांगल्यासाठी आली, पण त्याचं काहीतरी दुष्परिणाम पण आपल्याला बघावं मिळले. एलईडी फिशिंग काय बोललास तू? एलईडी फिशिंग कसा मुद्दा आहे बघ. एलईडी फिशिंग असा प्रकार आहे काय, कृत्रिम पद्धतीने लाईट आहे ना, लाईट, हाय व्होल्टेज लाईट, रातचे पाराला, रात्री हाय व्होल्टेज लाईट दर्याचे वर सरफेसवर मारलं जाते. अच्छा. आणि ती लाईट बघून जे मावरं तलाला आहे ते अट्रॅक्ट होते आणि वरती येते सगळं मावरं. का तर लाईट बघून येते. ही जी टेक्निक आहे ना, याला बोलतात ना एलईडी फिशिंग. ऍक्च्युली ही इलिगल फिशिंग आहे. एलईडी फिशिंगला सरकारची मान्यता नाही, कारण याच्या बघे काय होते, जे काय लहान पिल्लं असतील, मावऱ्याचं काय असेल, ते सगळे नष्ट होतात. आणि यो हाव आहे, माणसाचा स्वार्थ आहे. मासेमार, मच्छीमार तुम्ही एकटेच नाही एलईडी करणारे, सगळ्यांचा हक्क आहे मासेमारीचा. मग त्या लघु उद्योगवाले आले, लघु मासेमारी करणारे आले, शिपील घेती वल्ल घेती जाणारे आले, त्या डोलीवाले आले, त्या टॉलरवाले आले, सगळे आले. सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. गरवून फिशिंग करणारे, पाक टाकून ते पण आले. त्या सगळ्यांना अधिकार आहे जगण्याचा, कारण यो दर्या यो सगळ्यांचा आहे, तुमच्या एकट्याच्या नाही एलईडी वाल्यांचा. पण हे इलिगल आहे तू बोलतोस, मग परमिशन? अरे बंधू, कसा आहे, छुपे रुस्तम आहे सगळ्या गोष्टी. परमिशन म्हणजे काय, प्रशासनाची मान्यता नाही, पण हे लोक जातात रातचे एकत्र जातात आणि मग ते मासेमारी करतात. मग ते कधी कधी कोणाला समजेल बी नाही. आणि जर पारंपरिक जे बाकीचे मच्छीमार आहात त्यांना जर समजलं का एलईडी आहे ते विरोध करावं गेले का मारोमारी होते यांची. म्हणून कोळ्यांचं लॉस मध्ये जातो. लॉस मध्ये एक मोठं कारण ते पण आहे. एलईडी फिशिंग पण एक मोठं कारण आहे. कसं आहे की सगळ्यांना समजलं पाहिजे, आपू का त्यांचे विरोधक नाही, ते पण आपले बंधूच आहात, ते पण आपलेच बांधव आहात, आपू त्यांचे विरोधक नाही आहो. पण कसं आहे, सगळ्यांचा विचार करा. या प्रकृतीने, निसर्गाने सगळ्यांसाठी तो साठा दिलेला आहे, तुमचे एकट्याचे बाकी नाही आहे, सगळ्यांचा विचार करा तुम्ही. म्हणून आणि एलईडी बघ, तुला बोलू नये जे प्रकाश मारतात त्याचं उत्तर आहे ना, मी तुम्हाला कसं आहे, चंद्राचा प्रकाश जेव्हा दर्यावर येते ना, त्याशी जो प्रकाश निर्माण होते, त्याचे तलान जे मावरं आहे ते चंद्राला बघून वर येते. आणि सवार नावाचा टाइम असे, सवार म्हणजे ना भरती ना ओटी, त्याच्या मधीन दर्या थांबते, भरती आणि ओटीच्या मधीन, त्याला सवार बोललं जाते. आपले भाषण सवार बोलतात. त्या सवारच्या टायमाला जो चंद्राचा प्रकाश 12च्या नंतर रात्री सरळ एकदम डोक्यावर चंद्र येते, आणि तो प्रकाश जो दर्यान पडते त्या सरफेसवर ते चंद्राचा प्रकाश बघून मावरं येते. तीच टेक्निक एलईडी वाल्यांचं वापरेल आहे. अच्छा, तीच टेक्नॉलॉजी आहे. मग चंद्राचं आणि कोळ्यांचं काय नातं आहे? चंद्राचं आणि कोल्ह्यांचं नातं म्हणजे आपला पहिला देव तो चांदूच आहे, चंद्रच आहे, आणि तारे. चंद्र आपला देव आहे का, ते आपले महादेवाने, जो आपला कुलदेव आहे महादेव, त्याने आबाली धारण केलेला आहे चंद्राने, त्या चंद्राला आपण मानतो. आणि चंद्राची कला जशी जशी बदलते तसं तसं त्याचं महत्व आहे चंद्राचं. तुला सांगू एक गोष्ट, आपण ज्योतिषशास्त्राचा विचार करतो, ज्योतिष म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी. ज्योतिषशास्त्रामध्ये आणि मानवाचं जे शरीर आहे आपलं, ठीक आहे, 90% पाण्याने भरलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, मीठ पण आहे. तेच पाणी आणि मीठ दर्या आहे, समुद्र आहे. दर्यावर अंकुश कोणाचं, चंद्राचं. पौर्णिमा अमावस्या बदलते तशी चंद्राला भरती ओटी येत असते.
विचार कर, तो दर्या आवरा मोठा, 80% भूभाग म्हणजे 75% भूभाग मला वाटते दर्या आहे असेल आपले पृथ्वीचा. तुझा अंतलान 80-90% तुझ्या आतलं पाणी आहे, मीठ पण आहे. म्हणून डॉक्टर बोलते ना, बीपी वाढली का, ए मीठ कमी जास्त करा, सॉल्ट कमी घ्या. का काय कारण आहे त्याचं? रक्त आणि मीठ मीठ मिसळलेलं आहे. जर तुम्ही अति खाल्लं ते बीपीचा त्रास वाढेल, तुमचा ब्लड प्रेशरचा. त्या बघी महत्व आहे. जर तो चंद्र आवरे मोठे दर्याला जर आटू शकते, बाहेर आणू शकते, तुझे माझे शरीरावर मनावर त्याचा परिणाम व्हायचा नाही काय? आपण जॉग्राफी मध्ये लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. चंद्राचे बघी हाय टाईड लो टाईड म्हणजे जोर भटते आणि वट होते. आपले शरीरात जे पाणी आहे, विचार कर आपले यान कवरा हाय टाईड लो टाईड होत असेल बॉडीमध्ये होल का नाही तू सांग. होईल. ही अंधश्रद्धा नाही सांगेन मी काय, सायंटिफिक आहे. सायंटिफिक आहे. आपल्या बॉडीमध्ये पण ऊच नीच होत असेल. आणि बॉडी म्हणजे काय बघ, आपल्या शरीरात रक्त वाहते त्यान पाणी असते, रक्ताचा दाब मोठा होते कमी होते, त्याचा जे कनेक्शन आहे तो कनेक्शन जाते ब्रेन मेंदूवर तुझे. आणि मेंदूशी काहीतरी मन जोडलेलं आहे असं बोलतात. मन आहे, हृदय मेंदूशी मन जोडलेलं आहे. म्हणून मनाचा देवता चंद्र आहे असं बोललं जाते. लोक घालतात ना मोत्याच्या अंगठ्या बिंगठ्या, ते पुढचा तो वेगळा प्रश्न झाला, ज्योतिषशास्त्राचा भाग झाला क्रिस्टलचा. आणि पण यो जो चंद्र हाय, चंद्र मनाचा देवता हाय. आणि मनाला हे करणार कोण? तर आपलं जे आतलं जे सगळे फ्लुइड वाहतात, रक्त वगैरे पाणी वगैरे. पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, एकादशी आहे ते तुला महत्व दिसते. तुझ्या मनात अजून प्रश्न येत असे नाही यावर? हा येतोय ना. पूर्वीच्या काळात चंद्राला बघून मच्छीमार नाही तर लोक डायरेक्शन्स बघायचे, हो, स्टार्स बरोबर. बघून अगदी बरोबर. आता तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, AI टेक्नॉलॉजी आली, GPS नेव्हिगेटर आले. पहिल्याच्या जमान्यात काय होतं? कांची टेक्नॉलॉजी होती. अरे बोटी पण वल्ल्याशी नाही, शिडाच्या पडद्याशी चालवायच्या, हवेशी. काही मोटर होते बोटीला, काय नव्हतं पहिला. पण लोक रेवाचे नाही, मावरं बी मुबलक मिळावचं. अरे प्रत्येक कोल्याचे ओटे हाणे ओटे, अशा मावऱ्याच्या राशी असायच्या बापरे. पहिला. कुपा कोण खावाचं नाही, आता कुप्याला आवरा डिमांड राहिलेला. टुना हेल्थला लय बेनिफिट आहे त्याचं. कुपा ते असे लोक बाजूला सारावचे, या मावऱ्याला डिमांड नव्हतं. सरग्याचे नुसते सरगे पापलेट असे राशी ओट्यावर असायचे. आमच्या घरा आमचे शेजारी पाहिजे अख्खे कोलीवाड्यात तू बघशील तीच गत होती आपल्या लोकांची. दिवस कमी पडायचे आपल्या लोकांना. बायका सकाळी जावाच्या किंवा पहाटे बोट येवायची, नाही तर रात्री. तर दिवस रात्र ते घालवायचे. टीव्ही कंचे माहित, काय कंचे माहित लोकांना. आवरं मावरं असायचं. ते टिपताना वेगळं करताना त्यानं आपल्या लोकांचं जीवन आयुष्य त्यानंच जावायचं. म्हणून आपले कोळी लोक बघ पहिला सावळ्या व्हायच्या बायका, का निंबराची व्हायच्या. निंबार म्हणजे ऊन. हे शब्द महत्वाचे आणि ते जतन झाले पाहिजे आपल्याला. माहितच नव्हतं. लक्षात ठेव. आणि तुमच्या गाण्यात पण हे शब्द वापरत जा. नक्कीच. निंबार म्हणजे ऊन. ते निंबराच्या म्हणजे आवरे लोक आपले काले व्हायचे का त्यांना शुद्धच नसायचे, खाण्यापिण्याची शुद्ध नाही, काय नाही. तर आपण ह्याकडे नंतर येऊया. तर चंद्राचं तुला सांगतो बरं ना, ते टॉपिक भटकत जाईल आपला. कारण हे जसं समुद्र भटकते नाही सगळ्यांत पसरलेले, तसं आपले टॉपिक पण भटकत जातील पक्के. तर चंद्राचं असं आहे ना, काय आपण त्याला देव मानतो. चंद्राला चांद आहे, तो चांद देव बोलतो आपण. म्हणून आपल्या गाण्यात बघ चांदाचा चंद्राचा लय उल्लेख आहे. आठवतात तुला अशी कोणची गाणी चांदाचा उल्लेख असणारी? अरे डोंगराचे आरुणी एक बाय चांद उगवला, चांदण्या बघावा निघाल्या, चांदना पितभर चांदण चांदुन्या घातिल्या बाजा, चांदुन्या घातिल्या बा, चांदन झाली रात, एक विरेची पाहत होती वाट, हावली पुनवचा सण हायो शिमग्याचा. बघ किती जरी गाणी आली. अरे कवरी गाणी हान अजून पण निघतील. चांद, चंद्र, पुनव म्हणजे पौर्णिमा. किती महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये बघायचं. तू विचारलंस ना दिशा. आता बघ कसं आहे, एक आहे ध्रुवतारा म्हणजे पोल स्टार, तो काही असते उत्तर दिशेला, नॉर्थला. एक शुक्र तारा साऊथला. हा. आणि चंद्र तुला असं सांगतो, चंद्र जसं त्याची कला बदलते ना, शेप बदलते, अमावस्या ते पौर्णिमा, तसं पाण्याचं उदान, पाण्याची भांग, पाण्याची वट सगळं त्यावर अवलंबून आहे.
पूर्वीची लोक दर्यान गेली काय आजूबाजूला काहीच दिसेल नाही का बाबा हेडलाईट आहे का पहिला काय बाबा लाईट हाऊस असे काय प्रकार नव्हते. तर ध्रुवतारा बघितला नाही म्हणजे पोल स्टार हम्म. काय समजावचे अरे नॉर्थ उत्तर दिशा आहे ती, चल आता ही आपली होडी ताई बोलूया. अच्छा. आणि चंद्र दिसला काय चंद्राचं कसं होतं बघ, असे एक गाणं आहे जुनं गाणं, आता तुला माहित आहे असेल माहित काही लोकांना जे अभ्यासक आहेत त्यांना माहित आहे. मंडल परलय चांदाला तुफान आयलय दर्याला, तुफान आयलय दर्याला नाखवा वल्लव वल्लव बेगीन वल्लव किनाऱ्याला, नाखवा वल्लव वल्लव बेगीन वल्लव किनाऱ्याला. लय जुनी गाणी, ही गाणी जतन झाली पाहिजे. त्या गाण्याचा अर्थ असा आहे, चांद म्हणजे चंद्र, चंद्राचे भोवती वलय येते हम्म. नाही ती एक अशी रिंग बनते धुरकट. त्या रिंगचे बघी आपले लोक असे अंदाज लावायचे की चंद्राला मंडल पडलं याचा अर्थ तुफान येणार आहे, वादळ वारं येणार आहे दर्यामध्ये. हा. तो चांद त्याने इंडिकेशन देवाचा, उगाच त्याला देव नाही मानत, डायरेक्शन द्यायचं. डायरेक्शन देवाचा, Okay. आरक्षण करायचं आपलं. आणि दुसरी गोष्ट एकादशी जेव्हा येते ना, एकादशी हा. या जे आपू कॅलेंडर मध्ये तिथे बघितो आपल्या हिंदू कॅलेंडर मध्ये एकादश, बारशी, त्रयोदशी, चतुर्दशी, मग 15वी येते ती पौर्णिमा नाही त्या आंबोशा, समोसा. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. हम्म. संकष्टी का पूजा करतो आपण, चंद्राचीच पूजा आहे. हा. चौथ्या साखर चौथी चंद्राचीच पूजा आहे. याला आवरं महत्व आहे ना, चौथीची चंद्राची कोर गाणं पण आहे, अशी झोकात चालली कोल्याची पोर बाय चौथीच्या चंद्राची कोर, जुनं गाणं आहे. हा. एकादशीला जोर भरावचा चालू होते, हायटाईट चालू होते एकादशीला. हा, हम्म. असे आपले जुनी लोक सांगतात. आता हे ज्ञान मनाव कंशी मिळलं, आपले आजू कंशी काका कंशी ऐकून हे ज्ञान आलेलं आहे. आता आम्हाला तर ते गुण सांगायला पण नाही. नाही आता हे लक्षात ठेव, हे काम पडेल तुझ्या गाण्यान पण हे महत्वाचे आणि या गोष्टी आहे नाही तुला हा. सांगतो नाही, तुम्ही गाणी काढशाल नाही हम्म. या गाण्यान पण हे जर बोल आले नाही, ही तिथीचा उल्लेख आहे ना, परंपरा दिसायला पाहिजे. परंपरा दिसेल आणि आपलं सायन्स दिसेल आपल्या व्यवसायाचं मागचं. एकादशीला चालू होते ते चौथी पर्यंत जोर भरलेला राहते. जोर म्हणजे हायटाईट, हम्म. उदान असते, हायटाईट भरलेला राहते. आणि त्याच्यानंतर अष्टमी पासून तो कमी व्हायला लागते. ठीक आहे, म्हणून एकादशीला आपलं लोक जास्ती धंद्याला वगैरे एकादशीला असे नियम होता, अजून पण आपले पाळतात काही लोक. हा, पण दादा जर तारेच नसतील तर डायरेक्शन कसं भेटेल? कसं आहे बघ, असे काही पक्षी होते, एक टाईपचा तो पक्षी, तर तो पक्षी मावरं खावाला हा हम्म. दर्यांशी किनारी येवाचा, परत दर्यान काहीतरी तो फिरावचा, त्या पक्ष्याचा पाठला करून आपला लोक किनारा गाठावचे. मगाशी तू बोललास ते अंगठ्यांविषयी, तर मला असं विचारायचं आहे तुला की जो आपला समाज आहे तो आई एकविरेला जाताना दागिने घालून जातो, पण तेच पंढरीला वारीगिरीला जाताना तो एकदम साधा जातो. फ्लेक्स करतो का, शोषण करतो का एकविरेला, की आई बघ मी आलोय चैनी घालून अंगठ्या घालून आलोय, काय आहे हे? कसं आहे बघ, सोनं पहिल्या गोष्ट एक समजून घ्या तुम्ही, एकविरा आई जेजुरीचा खंडोबा हे आपल्या जीवाल्याचे विषय आहे. कंची पण देवी असो, हिंगला देवी असो, जीवदानी असो, हा जरी मरी तिसाई असो, आपले जीवाल्याचे विषय आहे. हम्म. कारण आई आपल्या काळजान बसलेले आहे. आणि सोनं बोलशील नाही, ते सोनं म्हणजे काय आहे बघ, आपला फिक्स्ड ॲसेट आहे तो, एक लक्षात ठेवा. आवरे रील मध्ये वगैरे दाखविता नाचगाणी करताना, मला तेच बोलला होता, व्लॉग रील मध्ये येताना आपले लोक, म्हणजे लोक जे दाखवितात रील स्टार किंवा इन्फ्लुएन्सर, नाचगाणी करतात, आवरं सोनं घालेलं असते, तवरं सोनं घालेलं असते, नको तवरं डझनभर सोनं गल्यान दाखवितात. पण त्याच्या बघी काय झालेलं आहे, इतर लोकांचा गैरसमज झालेला आहे, अरे हे लोक बहुत शेठ आहे, हम्म. जाम श्रीमंत असतात हे लोक, रे किती सोनं असते, जिथे बघाव तिकडे डोळे चकाकतात आमच्या सोन्याशी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोनं म्हणजे काय सगळ्यांना सांगू इच्छितो मी, सोनं म्हणजे आमचं कोल्यांचं फिक्स्ड ॲसेट आहे, आमचा ठेवा आहे तो. आमचा धंदा जाऊ चालेल नाही नाही, आमच्या बायका सोन्याला गहाण ठेवितात आणि त्यांची जो पैसा येते तो बोटीसाठी वापरितात, स्वतःचं पोट भरण्यासाठी वापरितात. हे सोनं आहे आमच्यासाठी. शोशाईन एक वेगळा प्रकार झाला. अरे तुम्ही कंचेव ठिकाणी बघा, असे जे पारंपरिक जे आपण बोलतो ना इंडिजिनस ज्या कम्युनिटीज आहेत, त्या सजण्याचा शृंगार करण्याचा प्रत्येक महिलेला आवड असते, तसेच आमच्या बायकांना
सोनं पण नंतर राहिलं. जसं व्यापार वाढला नाही, हां. तसं सोन्याची चलन आली. सोनं नंतर आपण आपल्या बायका मला वाटते 60च्या नंतर वगैरे सोन्याचा जास्त प्रचलन आलं असेल. पहिला म्हणजे दागिने काय कठलाचे दागिने असायचे. कत्तल, सिल्वर, हां. सोनं हार्डली काय वापरलं असेल तर. नाहीतर आपल्या शेल्स आपण बोलतो ना शंख किंवा हे शिपोटे वगैरे त्याचे दागिने असायचे. तर ह्याला पहिलं महत्त्व होतं. सोनं हळू-हळू आलं, पण ते आलं ते खरंच आमचा समाज तारला गेला त्या सोन्यामुळे. कारण काय होते, बोटीन काहीतरी काम निघालं, बोट चालत नाही, मासेमारीचा धंदा खाली, पण पोट भरावचं आहे आम्हाला खानदानाचं. ते सोनं गहाण ठेवलं, विकलं का त्यांची जो पैसा आहे ते आमचं घर चालते त्याची. 2च फिक्स ॲसेट आमच्या लोकांना माहीत होते. हं. म्हणून जागा जमिनी आवरा आपल्या लोकांचं हे नव्हतं. नाही, नाही. काहीच नव्हतं. लोकांना माहीतच नव्हतं आवरं. ते एक तर सोन्यामध्ये पैसा गुंतवायचा, दुसरा म्हणजे बोटीमध्ये गुंतवायचा. म्हणून आमची बोट लक्ष्मी आहे आमच्यासाठी. सोनं जशी लक्ष्मी आहे, तशी बोट पण लक्ष्मी आहे आमच्यासाठी. हे महत्व आहे सोन्याचं. आणि एकविरेला तुम्ही बोलते ना सोनं आपले लोक चैताला असो, होमाला असो आईचे, सोनं घालून जातात कारण भीती नाही आहे आपल्या लोकांना. कारण त्यांना माहीत आहे का ते माऊली बसलेली आहे, ते आपलाच लोक असणार आहे, चांगले मनाशी लोक जाणार आहे. चोरी करण्यासाठी नाही. हल्ली होतात चोऱ्या. पण हल्ली होतात चोऱ्या, पण कसं आहे ना, बायका पण आता हुशार झालेल्या आहे. इमिटेशनचं सोनं घालून जायला लागलेलं आहे. लोकांना वाटते खरं सोनं आहे. बेंटेक्सचं इमिटेशनचं ज्वेलरी घालून आपला लोक जाते बाहेर. कारण आजकाल चोरी, लुटमारी जास्त वाढलेली आहे. हं. त्यांचं जे प्रशासन आहे, त्यांचे जे व्यवस्थापक आहेत, ते पण अनाउन्स करत असतात आपल्या पाकिटांची सोन्याची काळजी घ्या. पण काय करणार? नटावची ते हौस आहे आम्हाला. फोटोज काढायचे. फोटो काढायच्या, नटावची हौस आहे. कारण नटल्याशिवाय आमचा उत्सवच होणार नाही. हं. आणि एक आहे हं, आपू जसे सोन्यानं मडतो ना, तसेच आपल्या महिला आपल्या देवांना पण सोन्यानं मडवितात. एकविराई घ्या, हिंगलाई घ्या, जीवदानी घ्या, गौरी जी आपल्या घरा बसते, हां. तिला पण आपण सोन्यानं मडवितो. कारण आपली माहेरकर आणते, माहेरकरणी आणत नाही. हे सोन्याला महत्त्व आहे. आणि एकविरेला गेलं नाही काय वेगळंच ऊर भरून येते. आवरी तीर्थस्थानं तू फिरशील, पण आईच्या जागे जसं तू पाय ठेवीशील, त्या कमानी 5 करशील. आई माऊलीचा उदा आहे आयलू, हे आरडल्याशिवाय तुझा दिवस जाणारच नाही. माझ्या अजून काटायला बघ अंगाला. हां. औरत ते आईचं कृपा आहे आपल्यावर, आईचं स्थान आहे. आणि म्हणून ते आम्ही जातो सोनं घालून. "है भाई तू शर्माने का दिखाने को है, हमारा मेहनत का पसीना है." बरोबर आहे. सोनं दिसते, बायकांची मेहनत तुम्हाला दिसते? पण बाईवरनं आठवलं आपली जी मावरेवाली आहे, आपली जी कोळी आगऱ्यांची महिला आहे, एकदम डेंजर आहे, फाटक्या तोंडाची आहे. असं का? अरे डेंजर रेवायलाच पाहिजे आपल्या बायकांना. अरे आवरं सोनं घालावचं गळ्यामध्ये, हं, लेच्या-पिच्या असून चालेल. हं. आणि जी बाई काती घेते, हं. काती आणि कोयत्यामध्ये फरक आहे हां. हां. काती म्हणजे कातीची धार असते ना, कोयत्यासारखी दिसावं असते, पण कोयत्याची धार आतल्या साईडला असते. हं. ज्याला भंडारी लोकं, नाहीतर शेतकरी लोकं वापरितात कापावा, कापायला. हां, कारण आत धार असते. हां, आणि काती असते ना मावरं कापावची, त्याची हं. धार बाहेर असते. हां. ते. ती काती. आपल्या बायका वापरितात ती काती. हं. आणि शेतकरी नाहीतर भंडारी लोक वापरितात तो कोयता. कारण त्यांना झार कापावं. ते अरे ती काती हाताने धरणारी बाई अशीच असेल? राजे महाराजे शस्त्र हाताने धरावचे. राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई यांची नावं ऐकली असतील. हं. तलवार धरावची ते काय अशीच असतील? आपल्या बायका काती म्हणजे तलवारीसारखी आहे. आणि मावरं कापावचं म्हणजे ताकद पाहिजे नाही भाईयान. जीवेन पण ताकद पाहिजे तुझे. साधं असून चालावचं नाही. नाहीतर आवरी साधे असते ते आपल्या लोकांना, बायकांना कवच अशी हाकललं असतं कोणी. पण कोली बाईचे नादाला लागेल कोणची हिंमत आहे रे आवरी? सांग म्हणा. अजून पण आपल्या बायका मावरे एकावर बसल्या, त्यांच्याशी भाव करावा बी लोक घाबरतात. डेंजर बायका आहेत त्या. कोण त्यांच्या तोंडाला लागते असं बोलतात. पण लोकांना माहीत नाही, जवळ धार आमचे कातीला एक बाजू धारीची असते, कातीची दुसरी बाजू असते ती धार नसते त्याला. तसंच आहे आमच्या बायकांचं. तुम्ही जर त्यांना प्रेम द्याल नाही, आपुलकीशी बोलाल नाही, तुमच्या हाकेला पण धावून येतील अशा आमच्या बायका. असा ह्यो आपला समाज आहे. वाकड्यात गेला, तर तुमची तंगरीव तोरीतीन. कोयता आहे मग. हाय तयार आहे आमखन. पण जर तुम्ही प्रेम दिलं, प्रेमाशी वागविलं, तर तेवढंच तुम्हाला मायेचं प्रेम काय असते, ते कोल्यांखनशी आणि आमच्या आग्र्यांखनशीच तुम्हाला कळू शकते. अरे पण दादा, समाजातील आपल्या कोळी बायका मार्केटमध्ये जातात मच्छी विकायला. त्यांच्या हातात काठी असते, तर लोकं घाबरतात. आपल्या कोळी बायकांना लोकं घाबरतात. घाबरलीच पाहिजे. एवढं आता आपल्या बायका मोठं गंठण घालतात गळ्यात, गाठलं सोन्याचं हे असते, मंगळसूत्र मानाचं आपलं असते.
आणि एवढा बिझनेस सांभाळायचा म्हणजे आपला माशाचा व्यवसाय सांभाळायचा का खाऊची गोष्ट आहे. हं. पूर्वी बायकांना शिक्षणाचा पण अधिकार नव्हता, बाहेर जायचा अधिकार नव्हता. डोक्यावर पदर घेऊन बायका बाहेर पडायच्या. पण आपल्या कोळी महिला आज अशा आहेत, आगरी महिला त्यांनी डोक्यावर पदर घेतली नाही कधी. कारण आपल्या बायकांना पहिल्यापासून तो अधिकार होता, की बाहेर जायचं आणि बायकाच जर बाहेर गेल्या नाही, तर तुझं घराचं पोटच भरणार नाही. आपल्यामध्ये बायकांना एवढं महत्त्व आहे, की नाखवा बोटीन जाऊन येते, किनारी मावरं आयलं, तणशी काम चालू होते ते बाईचं. म्हणजे त्याचं ऑक्शन करा, त्याला उचला, ते मार्केटमध्ये जाऊन विका, मग गिराईकाशी सामना करा. त्यासाठी आपले बायकांना एक चांगली मार्केटर बोलली पाहिजे खऱ्या अर्थाने. म्हणजे बघ ना, आता काती वापरतात. काती म्हणजे बरीच लोकं त्याला कोयता बोलतात. पण एक तुम्हाला फरक सांगतो कोयता आणि कातीमधला. कोयता म्हणजे आपले भंडारी समाज, शेतकरी वगैरे ते कोयता काय असते, तो असा अँगल असते ना, त्याच्या खाली असते ना, त्या कोयत्याची धार खालच्या बाजूला असते आणि आपली जी काती असते मावरं कापायची बघी, त्याची धार वरच्या बाजूला असते. पण थोडा शेपमध्ये फरक आहे, थोडा बहुत सेम असते. पण काती आणि कोयत्यामध्ये फरक आहे. कोळी बाईच्या हातात असते ती काती असते. तर काती वापरतात म्हणजे काय आहे, असं नाही का लोकांना घाबरण्यासाठीच काती आहे. काती असते माहुरं कापायला. पण जर कोण वाकड्यात गेला, तर त्याच्या टंगऱ्या तोडावर पण कातीचा वापर होऊ शकते आपल्या बायकांचा. लोकांनी पण समजा, की तुम्ही बोलता ना, की तोंड वाकड आहे, वायफळ आहे, काय पण रागिष्ट असतात कोळी महिला. अरे दिवसभर ते एकच काम करायचं, बाहेर बसायचं. तर माणसाचं डोकं चालण्यासाठी ते राग येणारच माणसाला आणि त्यांना तसं राहायलाच पाहिजे. घरातनं बाहेर जेव्हा बाई पडते, बाईनी खमकीच असली पाहिजे आणि कोळी महिलाकडनं प्रत्येक महिलेने शिकलं पाहिजे. प्रत्येक महिलेनं कोळी महिलाकडनं हे त्यांनी एक शिक्षण, हा अभ्यास घेतला पाहिजे, की स्वतःचं रक्षण कसं करावं आणि आजच्या जगात महिला सक्षम असणं आणि महिलाच दुर्गा, कालीचा अवतार आहे ना, चामुंडेचा, तो महिलेनेच धारण केला पाहिजे. वेळेला ती एकविरा सौम्य बनून राहू शकते, पण वेळेला गरज पडली तर रणचंडी, कालिका या महिलांनाच बघितलं पाहिजे आणि काती म्हणजे तुमचं हत्यार आहे. जसं कोळी महिलांचं हत्यार काती आहे ना, तशी जीभ पण हत्यार आहे महिलांची. कारण जर जीभच तुमची जर तोकडी असेल, जीभच जर तुम्ही नेहमीच एकदम हलकेपणाने घेत असाल, तर लोकं तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. आणि हे चांगलं आपल्या महिलांना माहीत आहे, की व्यवसाय कसा कुठे करावा आणि लिमिट आहे काती धरून, ते कुठे लोकांना त्यांची जागा दाखवावी. म्हणजे आपल्या ज्या समाजातील महिला आहेत, ते आपल्या परंपरा जपतायत. बरोबर ना? अगदी बरोबर. महिलाच परंपरा जपत आहे प्रामुख्याने. आता बघ त्याची कारणं बघ तुला एक सांगतो. आईच्या जागे म्हणजे एकविरेला तेलवण होते, मानपान होते. आईची सप्तमीला पालखी निघते, अष्टमीला मानपान होते. त्या तेलवणाचा अधिकार कोणला आहे? आपल्या महिलांना आहे. म्हणजे आग्रावच्या, पेनच्या आपल्या ज्या कोळी महिला त्या येऊन त्या गाणी गावितात आईच्या समोर तेलवणाची. म्हणजे आई साक्षात जागृत होते. म्हणजे औरा पॉवर आहे आपल्या महिलांमध्ये. आणि दुसरी गोष्ट लालबागचा राजा. हं. लालबागच्या राजाची स्थापना कोणी केली? बोलले. कोळी महिलांनी केली. ते लालबाग मार्केटमध्ये जे मावऱ्या विकत होत्या, त्या महिलांनी केली. लालबागच्या राजाची स्थापना. तो देव पण जागृत आहे. म्हणजे आपल्या महिलांच्या भक्तीमध्ये किती शक्ती आहे, ते सिद्ध करते. मग याच्यावरून आठवलं दादा, तुझं YouTubeचं आणि Instagram आयडीचं नाव मुंबईकर फोक्स आहे. तर या मागचं तुझं स्टोरी काय? हे बघ, मुंबईकर म्हणजे काय? आपण मुंबईला राहतो. आपण मुंबईचे मूळ निवासी आहोत. तर मुंबई आणि मुंबईच्याच बरोबर जे इतर आपले जे विभाग आहेत, कोस्टल डिस्ट्रिक्ट आहेत, मग ठाणा असो, रायगड, रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो, ते आपली कोस्टल डिस्ट्रिक्ट, इकडचं कल्चर आणि फोक्स म्हणजे काय? तर ह्या मातीतनं आलेलं. मातीपेक्षा आपण म्हणूया ह्या रेतीतनं, वाळूतनं आलेलं असं ते नाव आहे फोक्स. फोक्स म्हणजे काय? तर लोकपरंपरा. फोक्स म्हणजे काय? तर लोकसंस्कृती. तर ही लोकसंस्कृती जगापुढे मांडायची. तर म्हणून त्याचं नाव मुंबईकर फोक्स. मुंबईकर म्हणजे थोडं मराठलेलं नाव आहे आणि फोक्स म्हणजे कसं आहे, की इंग्रजाळलेली जी लोकं आहेत, ते पण इझिली ह्याला अट्रॅक्ट होऊ शकतात. त्याच्याचमुळे आपल्याला नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी, इतर जे इंग्लिश न्यूजपेपर वगैरे आहेत, ते या नावाला अट्रॅक्ट झाले फोक्स बघून आणि मग त्या लोकांनी आपल्याला अप्रोच केलं, की "दादा हमको आपका इंटरव्ह्यू चाहिए, हमको आर्टिकल चाहिए." मग अशाप्रमाणे आपली जी संस्कृती आहे, ते त्यांच्यापर्यंत पण पोहोचलेली आहे. मुंबईकर फोक जसं आहे ना आपलं, त्याचप्रमाणे अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघ म्हणजे आपली संस्कृती, त्याचप्रमाणे जे आपल्या समाजातील काही इश्यूज आहेत, पर्यावरणाचे असो, आपल्या महिलांचे, मार्केटचे असो, कोळीवाड्यांचे असो, तर हे सगळं जतन करावं आणि लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट व्हावं.
तर आपण अखिल कोळी समाज संस्कृती संवर्धन संघाचं मुंबई अध्यक्षपद मला दिलेलं आहे. त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो, की लोकांनी विश्वास दाखवला. आमच्या अध्यक्षांनी चंद्रकांत कोळींनी विश्वास दाखवला आमच्यावर आणि हे आम्हाला पद बहाल केलं. पण नुसतं पद घेऊन चालणार नाही. तर बाबा आपल्याला कार्य केली पाहिजे, अवेअरनेस केला पाहिजे, जनजागृती केली पाहिजे, हे महत्त्वाचं. मग दादा, तू या पदावर आहेस आणि तुला इन्फ्लुएन्सर म्हणून पण एक फॉलोइंग आहे तुझ्या मागे. तर तुझ्या मागे, तुझ्या पाठीशी अख्खा समाज उभा राहिला. अरे, अरे, अरे देवा! बापरे! लय मोठी वार्ता केलीस. समाजावर आमचं अखंड प्रेम आहे. समाजाने पण आम्हाला प्रेम दिलेलं आहे. फॉलोवर असले तरी आपण जे दाखवतो ते लोकांसाठी आहे, लोकांचंच आहे. लोकांनीच क्रिएट केलेलं आहे. त्यालाच आपण लोकसंस्कृती म्हणत असतो. आणि जर मला नक्कीच जर हा चान्स दिला, तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्या भूमिपुत्रांसाठी. मग त्यात सगळे आपले सागरी भूमिपुत्र सगळे आले. आदिवासी आहे, कोळी, आगरी, भंडारी, कुणबी, माळी सगळे 5 कळशी असो, कोण असो. सगळे आपले भूमिपुत्र आले. या भूमिपुत्रांसाठी या आपल्या भूमीमध्ये हक्काचं स्थान निर्माण करायचं आहे आपल्याला. नोकरीमध्ये आपल्याला आरक्षण सगळ्या भूमिपुत्रांना पाहिजेच पाहिजे. जे काही नोकऱ्या सेटअप होतील त्याच्यात भूमिपुत्र हे पाहिजेच. कारण लोकल लोकांसाठी कुठलातरी कायदा हवा. सन्स ऑफ सॉइल्स आपण म्हणतो भूमिपुत्र. दुसरी गोष्ट आपल्या महिलांचे मार्केट उद्ध्वस्त केले जात आहेत. का? यांना मावऱ्याचा वास येते या लोकांना. अरे तुमच्या पार्टीमध्ये, लग्नामध्ये तुम्हाला मावरं चालते आणि मायकांची जे बाजार असेल त्यांचे तुम्हाला वास मुंबईला येताच कला तुम्ही लोकं. मुंबई आमची आहे. आमच्या लोकांची मुंबई आहे. आणि मावरं इकणार म्हणजे इकणारच. तुम्हाला जर त्रास होते तुम्ही मुंबई सोडून बाहेर जा. पण आम्ही आमची गाव, आमची जमिनी, आमची मुंबई सोडून आम्ही जाणार नाही आहोत. हे म्हणून आपल्याला मार्केट प्रॉपर महिलांसाठी राखीव राहिलं पाहिजे. कोळीवाडे, आगरीपाडे, गावठणं जो काही सीमांकनाचे प्रश्न आहे, जो काही आपल्याला बोलतात ना गावठणाचा विस्तार नाही, ही तुमची जागा नाही, तुमची जागा बळकावली जाते. हे सगळं कुठेतरी आपण थांबवणार जर आपल्याला चान्स दिला तर. आणि हे सगळं तुमच्या आमच्या सोबतीने होणार. आणि आपली भाषेचं जतन करणं, प्रदूषणमुक्त आपल्या समुद्राला करणं, कारण तो आपला देव आहे. नारळी पौर्णिमा आपण समुद्राला नारळ वाहून अर्पण करतो, गटाराला व्हायची आपली परंपरा नाही. म्हणून समुद्र, जे काही नद्या आहेत, जे काही खाडी आहेत, त्याचं संवर्धन झालंच पाहिजे. म्हणून आम्ही गाणं बनवलंय. नाही दादागिरी चालणार कोणाची, इथं मुंबई आहे आगरी कोल्यांची. नाही दादागिरी चालणार कोणाची, इतर मुंबई आहे आगऱ्या कोल्यांची. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करताव, तुमचे बापाचं जातय काय. आम्ही खाताव पिताव आम्ही मजा करताव, कोणचे बापाचं जातय काय. काय. आम्ही मुंबईचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. आम्ही मुंबईचं राज हाव, दर्या दिलाचं राज हाव. आई माऊलीचा. उदो उदो. बघ आता मी सगळ्यांना सांगतो, मी नेहमी सांगत असतो की खांदेरीचा येताल देव आपला लय मोठा देव आहे. त्याचं मानपान करावं. बोटी आपली मुंबईशी, रायगड, ठाणा, पालघरशी घेतली जातो वेताळ देवाच्या भेटीला. त्याचं मानपान करावा. का? तर तो वेताळ देव आपल्या पाठीशी राहायचा. आपल्या धंद्याला पक्क बरकत आली पाहिजे. आपल्याला काही लॉस नाही झाला पाहिजे मागून. पण आपलं कर्तव्य नाही आपल्या देवांप्रती आहे का नाही? वेताळ देवाच्या 7 बहिणी हान, 7 बाया हान. त्या बहिणी त्याच्या येताळ देवाच्या. त्यांचं स्थान काही आहे. वेताळ जो खांदेरीचा येताळ देव आहे ना, त्याचेच जरा थोडं पुढे गेलं एक मोठी बाव आहे, विहीर आहे. ते विहिरीच्या बाजूला बायांचं स्थान आहे. 7 आसरांचं बायांचं स्थान आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांची मूर्ती आहे पाषाणाची, त्या विहिरीच्याच आसपास जय जय जल असते, जय जय पाणी असते, ते बाया असतात, जलांच्या बहिणी असतात. पण असं प्रॉब्लेम आहे ना, काय ते खंडित झालेले आहे. तुझी पाषाणी मूर्ती आहे, खंडित आहे. 7 बाया पाहिजे, त्यांची एखादी दिसेल नाही वगैरे. आणि मंदिर पण एकदम जुनाट, म्हणजे असं काहीतरी एक बांधून दिलेलं आहे स्ट्रक्चर. तर माझी विनंती आहे सगळ्यांना का एकत्र येऊया, खांदेरीला भेट देऊया आणि यथाशक्ती ज्याला जमेल त्यांचं, मग ते प्रशासन असो नाही ते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट असो, सगळ्यांची मदत घेऊन आपण ते मंदिर एक छोटं खाणी बायांसाठी उभारूया तिकडे. म्हणजे बायांचा मानपान पण करावं मिळेल, जागृत स्थान आहे. ते आपल्या वेताळ देवाच्या जर बायांची आपण हे केली तर तो बी खुश होईल. माझ्या बहिणींसाठी लोकांनी जो केला आणि त्या पण आपल्या हाकेला धावतील. तर सगळ्यांना विनंती आहे, बघा विचार करूया, ते जाऊया खांदेरीला आणि ते मंदिर आपण उभारूया. तर दादा, तुला काय वाटतं या सगळ्या आपल्या कॉन्व्हर्सेशन मधून आपल्या कोळी आगरी लोकांची प्रगती खालावत चालली? प्रगती खालावते, त्याला बरीच हे आहेत, पार्श्वभूम्या बऱ्याच आहेत.
एकतर आपण आपल्याकडून दुर्लक्ष केलं, की आपण आपल्या जागा जमिनी नको तिकडे विकल्या. त्याच्यानंतर आपण कुठेतरी समुद्रावर भराव टाकला जातो. शेती, मिठाची आग्रं नष्ट केली जातात. डोंगर-दऱ्या तोडल्या जातात. त्यावेळेस आपण आवाज उचलला पाहिजे आणि आवाज नुसते मोर्चे काढून उचलला त्याला अर्थ नसतो. कायदेशीररित्या आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे. या भारताचं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया खूप मोठे राईट आहे. त्याने प्रत्येक मानवाला जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आपल्याला चाललं पाहिजे. मोर्चे-बिर्चे हा एक प्रकार झाला. त्यात समाजाची एकता तुम्हाला दिसते. पण त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशन जसं आपण बोलतो ना, जय मल्हार, तर जय संविधान. हे जेव्हा आपल्या प्रत्येका जिभेमध्ये जय संविधान पण येणार, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण अर्धी लढाई तिकडेच जिंकलेली असणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की आपण म्हणतो आपण सरकारांना, प्रशासनाला दोष देतो. त्यांच्या पण चुका बऱ्याच ठिकाणी आहेत. अशा चुका आहेत, की त्यांनी पण स्थानिक भूमिपुत्रांना सोबत घेऊन, भूमिपुत्रांच्या संगतीने तो डेव्हलपमेंट जो करायचा त्यांच्या संगतीने करा. तर त्याला खऱ्या अर्थाने शाश्वत किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणू शकतो. युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्र समूह यांचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत 17. 17 एस-डी-जी म्हणतात. त्याच्यात लाईफ अंडर वॉटर आणि सगळ्यांना इक्वॅलिटी कशी मिळावी हे पण 2 गोल महत्त्वाचे आहेत. लाईफ अंडर वॉटर म्हणजे आपले समुद्र. समुद्राची जीवनसृष्टी जी आहे, मासेमारी आहे, समुद्राच्या आजूबाजूला राहणारी जी जीवसृष्टी आहे, म्हणजे आपले बांधव, भूमिपुत्र, कोळी आहेत, आगरी आहेत, भंडारी वगैरे सगळे आपले बांधव, ते कसे बॅलन्समध्ये राहू शकतात, हे ते गोल्स ठरवतात. ह्यासाठी सरकारने पण भूमिपुत्रांना एकत्र घेऊन विचारलं पाहिजे, की बाबा हा प्रकल्प येतोय. तुमच्या अडचणी काय आहेत प्रकल्पामध्ये? किंवा हा प्रकल्प जर आपल्याला चांगल्या प्रकारे राबवायचा असेल, तुमच्या मागण्या काय आहेत? जॉबची एक मागणी ठीक आहे, जॉब मिळून जातील आपल्याला भूमिपुत्र म्हणून. पण दुसरी गोष्ट अशी, ज्या समुद्राची आपण पूजा करतो, ज्या डोंगरदऱ्यांची आपण पूजा करतो, ज्या मिठं जिथून आपण घेतो, त्या किनाऱ्याची आपण जमिनीची पूजा करतो, तर तिचा कुठेतरी ऱ्हास व्हायला नको. तीव्र मँग्रोव्हचा ऱ्हास व्हायला नको. तर ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाचं म्हणजे वाढवण बंदरासारखे प्रकल्प येतायत किंवा अजून कुठले प्रकल्प जे सेलिंगसारखे वगैरे प्रकल्प येतात, त्याच्या समुद्रावर जो भराव टाकला जातो, ते कुठेतरी घातक आहे. त्याच्यासाठी काहीतरी एक पर्याय प्रशासनाने त्याच्यासाठी पर्याय शोधावा, हे मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुकताच मला वाटतं परवाचीच गोष्ट आहे, आपले माननीय प्रधानमंत्री श्री विजनरी आहेत, एक मोठे लीडर आहेत. श्री प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे आणि आपले यूकेचे, युनायटेड किंगडम, ब्रिटनचे जे प्राईम मिनिस्टर आहेत, हे एकत्र आले आणि ह्यांनी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साइन केलेली आहे. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट त्याला सेटा पण बोलतात. CETA सेटा. ह्याचं मच्छीमारांना एक खूप मोठा फायदा होणार आहे. तर हे असं आहे, की हा जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आलेला आहे ना, याचं थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. फ्री ट्रेड म्हणजे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी तुम्ही जे मच्छीचं उत्पादन करता ना, फक्त मच्छी म्हणजे काय ओलीच मच्छी पाठवायची असं नाही. ते पण आहे त्याच्यात. श्रिम्प्स म्हणजे तुमचे कोलंबी, त्याचप्रमाणे पॉम्फ्रेट असो, ट्यूना म्हणजे कुप्याला लय डिमांड आहे बाहेर. तर असे सगळे जे फूड प्रॉडक्ट आहेत, तुमचे मासेमारीचे प्रॉडक्ट आहेत, त्याला बाहेरच्या जगात लय मान्यता आहे. लंडन एक मोठं मार्केट आहे याच्यासाठी. आणि आतापर्यंत असं आहे, की लंडनच्या एवढ्या बिलियन, 5 बिलियन करोड कितीतरी डॉलरचं मार्केट आहे. त्याच्यात फक्त 2% हे मासेमारीचं हे आहे आपलं. इंडियातून जाणारे फक्त 2% एक्सपोर्ट होतो. ते वाढवण्यासाठी सरकारने, प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि खूप मोठं योगदान आहे. कारण ह्याच्यामुळे काय होणार आहे, 8.9% 8.9% इतका जो आपल्याला जो हे लागत होता, कस्टम ड्युटी लागत होती ना, ती वेव्ह ऑफ झालेली आहे. ती काढून टाकलेली आहे. म्हणजे विचार कर, किती फायदा. तू पण इकॉनॉमी शिकला असशील. हो. तुला पण ज्ञान असेल फायनान्सचं. तर बघ ही टक्केवारी पर्सेंटेजमध्ये काढली, तर आपल्या या मच्छीमारांना किती फायदा होणार आहे बाहेर एक्सपोर्ट. युवा पिढीने का पडू नये ह्याच्यात? तू जे बोललास दादा, ते एकदम बरोबर आहे. पण आपल्या समाजाची जी हिस्ट्री आहे, ती कुठेतरी बाहेर यायला पाहिजे. कोणाला अजून माहीतच नाही. अगदी बरोबर. बघ, माहीत नाही पेक्षा सांगणारा, गोंधळासारखा तो संबळ वाजवणारा आपल्या समाजात आला पाहिजे कोणतरी. ते कार्य तुझ्या आणि माझ्यासारखा युवा कलाकारांचं कार्य आहे ते. आपण जर सांगणार नाही आपले इतिहास, तर बाहेर लोकांना समजणार नाही. आपण गाण्याच्या स्वरूपातनं, व्लॉग्सच्या स्वरूपातनं, आपल्या इन्फ्लुएन्सिंगच्या ब्लॉग्सच्या स्वरूपातनं हे लोकांसमोर आलं पाहिजे. आता ते स्मारकाचं जसं आपण बोलतो ना, स्वातंत्र्य सैनिक जे स्मारक आहे वेसावच्या तिकडे बनलं नाही.
फक्त वेसावच नाही, मी तर बोलतो प्रत्येक गावाखेड्यात जे स्वातंत्र्य सैनिक आहेत आपल्या समाजातले, सगळ्यांचं स्मारक झालं पाहिजे. आणि कुठेतरी कोळी लोकांसाठी एक असं कुठेतरी सांस्कृतिक भवन, जिथे कोळ्यांचं कल्चर, कोळ्यांचा इतिहास, आगरी समाजाचं कल्चर, आगरी समाजाचा इतिहास, ते कुठेतरी असे स्मारक झाले पाहिजेत. आणि त्या स्मारकामध्ये हा इतिहास उजळला पाहिजे. आणि इतिहास जर उजळला, तर मला वाटतं चक्के चांद लागतील. म्हणजे बाहेरून येणारे रिसर्चर, बाहेरून येणारे पर्यटक यांची नुसती झोंबी उडेल आपल्याकडे. कारण आपल्या गाण्यामुळे अमेरिकेचा प्रेसिडेंट नाचलेले ओबामा. "मी आहे कोली" गाणं बघितलं. एवढी ताकद आहे आपल्या ह्याच्यात, की बामणाला पण नाचवेल, पाय हलवेल अशी आपल्या गाण्यामध्ये ताकद आहे. एवढा प्रेसिडेंट जर नाचू शकतो म्हणजे विचार करा, आपल्याकडे जर आपल्याला पर्यटनाला आकर्षण करायचं असेल, तर कोळी लोकांच्या या भूमिपुत्रांच्या मदतीने आपण असे जर कुठे उभारणी झाली आणि जर तिकडे आपला जर योग्य प्रकारे आपला इतिहास मांडला गेला, तर मला वाटतं खूप फरक पडेल.